नमस्कार मित्रांनो, गोसत्वच्या ऑर्गन्स आणि त्याचे सिक्रेट्स या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शरीराचा असा एक भाग ज्यावरती आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे आणि ते म्हणजे आपलं हार्ट, म्हणजे आपलं हृदय। तुम्हाला माहित आहे का, आपलं हृदय जवळपास 1,00,000 वेळा रोज धडधडतं। एका चमत्कारासारखंच आहे। पण हा जर चमत्कार थोडा वेळ थांबला तर काय होईल? हार्ट कसं काम करतं, नेमकं काय आणि किती काम करतं, हार्ट डिसीजेस का होतात आणि त्याबद्दलची भारतातली सध्याची स्थिती काय, चला तर या व्हिडिओमध्ये आपण हृदयाच्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी, काही सोपे तसेच रामबाण आयुर्वेदिक उपाय सुद्धा जाणून घेऊयात। तुम्हाला माहिती आहे का की आपल्या हृदयाची दररोज किती वेळा धडधड होते? सामान्यतः एका मिनिटामध्ये ते 60 ते 100 वेळा धडधडतं, म्हणजे त्याचे बीट्स। याचा अर्थ असा की एका दिवसाला हृदय सुमारे 1,00,000 वेळा धडधडतं। लहान असताना हे धडधडणं जास्त असतं आणि मोठे असताना कमी असतं। हे हृदयाचं सतत कार्य आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। आपलं हृदय एक मोटर किंवा पंप आहे। हे शरीरभर आपल्या रक्ताचा पुरवठा करतं, ऑक्सिजन आणि पोषण द्रव्य ते शरीरामध्ये पोहोचवतं। हृदयाचा आकार एका बंद मुठीसारखा असतो आणि हे हृदयाचं काम खूपच अद्भुत आहे। हृदय प्रत्येक धडधडीमध्ये म्हणजे एका बीट्समध्ये 70 मिलीलिटर म्हणजे 70 मिली रक्त पंप करते। सामान्यतः एका मिनिटाला हृदय 60 ते 100 वेळा धडधडतं, हे आपण पाहिलंच। म्हणजे हृदय दर मिनिटाला साधारण 4.25 ते 7 लिटर रक्त पंप करते। किती प्रभावी आहे ना हृदयाचं काम? हृदय दररोज सुमारे 7,500 लिटर रक्त पंप करत असते। त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि पोषक तत्व म्हणजे न्यूट्रियन्स मिळतात आणि कार्बन डायऑक्साईड सारखे अपायकारक पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात। पण तुम्हाला माहित आहे का, ताण, चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार हृदयाच्या आरोग्यावरती वाईट परिणाम करतात। स्मोकिंग म्हणजे धूम्रपान आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठतं, ज्यामुळे हृदयाचा ताण वाढतो। शहरीकरणामुळे हवेतील प्रदूषण हृदयविकाराला सुद्धा कारणीभूत ठरतंय। भारतात 100 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत। हा मूत्रपिंड आणि हृदय विकाराचा प्रमुख कारण आहे। भारतात 100 दशलक्षाहून अधिक लोक हे डायबिटीसचे म्हणजे मधुमेहाचे रुग्ण आहेत। त्यामुळे मूत्रपिंड म्हणजे किडनी आणि हार्ट विकारांचा हे प्रमुख कारण। भारतामध्ये दरवर्षी 28 लाख लोक हार्ट अटॅकमुळे किंवा हार्ट विकारामुळे मृत्यू पावतात। संपूर्ण देशात 34% मृत्यूचं कारण हे हृदयविकार आहे। म्हणूनच हा प्रमुख डेंजरस आणि लाईफ थ्रेटनिंग आजार ठरला आहे। 2023च्या अहवालानुसार 40% भारतीयांना त्यांच्या आयुष्यात हृदयविकाराचा धोका हा असतो। आजकाल हृदयाच्या समस्या वाढत चालल्या आहेत, जसे की हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयाचा झटका म्हणजे हार्ट अटॅक। म्हणूनच हृदयाचं आरोग्य जर सुधारायचं असेल, योग्य उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि या हृदयांच्या विकाराचं मुख्य कारण म्हणजे आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण। त्यामुळे आयुर्वेदामध्ये हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी काही खास उपाय दिले आहेत, ते आपण पाहूयात। अर्जुन साल किंवा अर्जुन चूर्ण हे हृदय मजबूत करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे। त्याचबरोबर त्रिफळा चूर्णाबरोबर जर हे घेतलं, शरीरातील विषारी घटक काढण्यासाठी सुद्धा चांगलं आहे। त्याचबरोबर नियमित प्राणायाम जर केला तर हृदयाचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारतं। आपलं देशी गाईचं तूप जर योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तरी सुद्धा ते हार्ट डिसीजसाठी फायदेशीर आहे। हळदीचं कोमट पाणी सुद्धा हृदयासाठी खूप फायदेशीर आहे। अजून काही सोपी पण इफेक्टिव्ह टिप्स काय बरं आहेत, तर दररोज 30 मिनिट चाला, तुम्ही पारंपरिक व्यायाम करा, योगासनं करा, जिम शक्यतो टाळा, कारण कित्येक उदाहरणं आहेत की जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आले आहेत। जंक फूड पूर्णपणे कमी करा आणि नैसर्गिक पदार्थांवर भर द्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री उशिरा जेवण्याचा पूर्णपणे टाळा। आणि मुख्य म्हणजे हृदयाचं मूळ आपल्या मानसिकतेमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे मेंटल वेलबिंग गरजेचं आहे। मानसिक शांतता आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन म्हणजे ध्यान आणि त्याचबरोबर शरीराला स्थिरता देणारी योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि दीर्घ श्वासोश्वास, त्याचबरोबर त्राटक यासारख्या काही सोप्या गोष्टी सुद्धा खूप उपयोगी आहेत। कोणाला जर ऑलरेडी हार्ट डिसीज असतील त्यांच्यासाठी पंचगव्य अर्जुन अर्क तसेच पंचगव्य अर्जुन घृत हे रामबाण औषधासारखे काम करू शकते। किंवा तुम्ही आम्हाला ऑनलाईन किंवा आमच्या पुण्याच्या ऑफिसला प्रत्यक्ष येऊन भेटून त्याबद्दल कन्सल्टन्सी सुद्धा घेऊ शकता। मित्रांनो, आज आपण हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय पाहिले। आता मला सांगा, तुम्हाला यातली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? कमेंट करा आणि तुमचं मत नक्की कळवा। तसेच तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवरती आमचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच आयुर्वेदिक व पंचगव्याचे सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।